वृक्ष लागवडीचा संदेश देणाऱ्या कार्यालयाच्या अंगणात सागवानाची चोरी, नवापूर सामाजिक वनीकरणाच्या आवारातच सरकारी मालमत्ता असलेल्या सागवान वृक्षांची कत्तल, वन्यप्रेमींमधून तीव्र संताप, अधिकाऱ्यांची टोलवाटोलवी। समस्या तुमची, बातमी आमची। ज्या विभागावर पर्यावरण संतुलन राखण्याची आणि वृक्ष लागवडीची मुख्य जबाबदारी आहे, त्याच विभागाच्या कार्यालयाला आता वृक्षतोडीचे ग्रहण लागल्याचा धक्कादायक प्रकार नवापूर येथे समोर आलाय। नवापूर सामाजिक वनीकरण विभागाच्या कार्यालय परिसरामध्येच मौल्यवान सागवानी झाडांची बेकायदेशीर तोड करण्यात आल्याने वन्यप्रेमी आणि पर्यावरण प्रेमींमधून तीव्र नाराजी व्यक्त केली जात आहे। मिळालेल्या माहितीनुसार नवापूर येथील वन विभागाच्या ताब्यातील एका इमारतीमध्ये सध्या सामाजिक वनीकरण विभागाचा कारभार चालतो। या कार्यालयाच्या पाठीमागील भागात अनेक जुनी आणि मौल्यवान सागवानाची झाडे आहेत। मात्र गेल्या काही दिवसात या परिसरातील शासकीय जागेवरील सागवानी झाडांची मोठ्या प्रमाणावर तोड करण्यात आली आहे। कार्यालय प्रमुखांच्या अगदी नाकाखाली हा प्रकार घडल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे। या गंभीर वृक्षतोडी संदर्भात नवापूर एक्सप्रेस न्यूजने संबंधित जबाबदार अधिकाऱ्यांशी दूरध्वनीवरून संपर्क साधला असता त्यांनी नेहमीप्रमाणे वृक्षतोड कशामुळे झाली आणि कोणी केली याची माहिती घेऊन कळवतो असे मोघम उत्तर दिले। मात्र त्यानंतर संबंधित अधिकाऱ्यांनी कुठलाही संपर्क केला नाही की कोणतीही कारवाई केली नाही। त्यामुळे या वृक्षतोडीला अधिकाऱ्यांचा सुप्त पाठिंबा आहे का, असा संशय आता बळावलाय। सामाजिक वनीकरण विभागाच्या या आवाराची दुरावस्था देखील मोठ्या प्रमाणात झाली आहे। चला तर जाणून घेऊया वृक्षतोड आणि कार्यालयाची दुरावस्था आमचे ब्युरो चीफ निलेश पाटील यांच्याकडून। सामाजिक वनीकरणच्या कार्यालयामध्ये आपण आलेलो आहोत। हा पूर्ण परिसर जो आहे सामाजिक वनीकरण विभागाचा परिसर आहे आणि याच्या शेजारी नेहरू गार्डन आहे नगरपालिकेचा आणि त्याच्या बाजूलाच हा पूर्ण जो पट्टा आहे हा सामाजिक वनीकरणाचा आहे। इथं मौल्यवान झाडं लावण्यात आलेली आहे। सागवानी झाडं गेल्या अनेक वर्षापासून इथं लागवडी करण्यात आलेली लांबलचक आणि तुडुंब अशी झाडं आहेत आणि या झाडांची अवस्था आपण जर पाहिली तर बरेच झाडं आहेत ते लोंबलेले दिसत आहेत आणि बऱ्याच झाडांची या ठिकाणी कत्तल झालेली दिसते। आपण बघू शकतो हे सागाचं झाड आहे आणि इथं आता नुकताच झाडतोडीचं हे सागवानी झाड तोडलं गेलेलं आहे। हा खुंट सागाचा आपल्याला दिसून येतोय। हा एक नाही आहे, असे अनेक खुंट या सामाजिक वनीकरणाच्या कार्यालयाच्या परिसरामध्ये आहे। तुम्हाला हा दुसरा खुंट दाखवतो, हा देखील कट झालेला आहे, बघू शकतो आपण। त्याच्यानंतर तिकडे आहेत आणि अनेक झाडं ही लोंबलेली अवस्थेत जे वादळी वाऱ्याने पडली एखादी इथं मुळासकट झाडं पडलेली आहेत। या प्रीमायसेसमध्ये ज्या सामाजिक वनीकरणाकडे वृक्ष लागवडीची जबाबदारी असते आणि वृक्ष संवर्धनाची जबाबदारी असते, त्याच वनीकरणाच्या कार्यालयामध्ये सागवान झाडाची कत्तल झाल्याचे आपल्याला दिसून येतं आहे। यामुळे या कार्यालयाचे अधिकारी नेमके करतात काय, यांच्या जंगलातील गावातील रस्त्याच्या बाजूला लावण्यात आलेली झाडं किती लावली, किती जगली, हा देखील एक संशोधनाचा प्रश्न आहे। पण चक्क त्यांच्या कार्यालयातच वृक्षाची कत्तल हा एक मोठा धक्कादायक जी ही बाब आहे ही आपण या ठिकाणी पाहत आहोत। आणि तसंच या कार्यालयाची देखील दुरावस्था झालेली आहे। हे शौचालयाची अवस्था आहे बघा, मोडकळीस आलेलं आहे। हे निवासस्थान असलं पाहिजे कर्मचाऱ्यांचं, तसंच कार्यालय देखील कार्यालयाची दुरावस्था झालेली आहे, आपण बघू शकतो। आणि या ठिकाणी सुद्धा मद्यपीचा अड्डा बनला आहे की काय, तिथं काही दारूच्या बाटल्या आपल्याला दिसून येत आहे। इथं कुठलंही संरक्षण कंपाऊंड नाही आहे आणि काही इथं सुविधा तशा नाही आहे। तर सामाजिक वनीकरण जे वृक्ष लागवडीच्या संदर्भामध्ये मोठी कामगिरी करत असतं जिल्ह्यामध्ये, त्याची अवस्था ही प्रचंड दुरावस्था झालेली आहे। अवैध पार्किंग, या ठिकाणी अनेक गाड्या इथं लागतात, पार्किंग केली जाते आणि पुन्हा हे कार्यालयाच्या वरती बघू शकतो आपण की कार्यालयाचं छत देखील मोडकळीस आलेलं आहे आणि पुन्हा पाईपलाईन जी आहे मागच्या बाजूला ती देखील खराब झालेली आहे। सगळी दुरावस्था आपल्याला
बघायला मिळत आहे. आणि या ठिकाणी अधिकाऱ्यांची बदली झालेली आहे. नवीन जे अधिकारी आहेत त्यांना चार्ज दिलेला आहे. आम्ही नुकताच कर्मचाऱ्यांशी दूरध्वनीवरनं संपर्क साधला असता स्नेहल अवसरमल या अधिकाऱ्यांना या सामाजिक वनीकरणाचा चार्ज दिला आहे, पण त्यांनी अद्याप चार्ज घेतलेला नाही अशी माहिती सामाजिक वनीकरणाच्या कर्मचाऱ्यांनी दिली आहे. आणि या कार्यालयाची आपण दुरावस्था बघू शकतो कशा पद्धतीने इथं पाईप तुटलेली आहे. पाईपलाईन जी आहे शौचालयाची ती पण खराब झालेली आहे. दुरावस्था ही कार्यालयाची आपल्याला बघायला मिळते आहे. ज्या कार्यालयाकडे सामाजिक वनीकरण वृक्ष लागवडीची जबाबदारी आहे त्याच कार्यालयाच्या परिसरामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये वृक्षतोड होत आहे. या संदर्भात वरिष्ठ अधिकाऱ्यांनी याच्याकडे लक्ष देऊन कारवाई करण्याची मागणी वन्यप्रेमींनी केली आहे. नवापूर शहरातील हे सामाजिक वनीकरणाचं कार्यालय आहे. वन परिक्षेत्र अधिकारी सामाजिक वनीकरण क्षेत्र नवापूर यांच्या कार्यालयाचं बोर्ड पण इथं मारलेलं आहे. परंतु आम्ही जेव्हा आता या परिसरामध्ये वृक्षाची कत्तल करण्यात आलेली आहे. कार्यालयाची अवस्था एकदम दयनीय आहे. शौचालय खराब झाले आहे, मोडकळीस आलेलं आहे, छत खराब झालेलं आहे कार्यालयाचं. असा रिपोर्ट केल्यानंतर इथल्या अधिकाऱ्यांना आम्ही विचारणा केली तुमच्या कार्यालयाची अशी अवस्था का आणि वृक्षतोड का झाली, तर त्यांनी असा खुलासा केला आहे की ही सामाजिक वनीकरणचं कार्यालय हे वन विभागाच्या कार्यालयामध्ये चालतं आहे. आम्हाला कुठेही स्वतंत्र ऑफिस नाही आहे, आम्हाला कुठेही त्याची जागा उपलब्ध झालेली नाही आहे. त्यामुळे आमचं कार्यालय वन विभागाच्या प्रिमायसेसमध्ये हे चालतं आहे. आणि आता म्हणजे असं म्हणावं लागेल आपल्याला की सामाजिक वनीकरणासह वन विभागाच्या कार्यालयामध्ये वृक्षतोड झालेली आहे. आणि याला जबाबदार कोण, आता हा देखील एक महत्त्वाचा प्रश्न आहे. निलेश पाटील, नवापूर एक्सप्रेस न्यूज, नवापूर.